कोण कोण माझी मागणी आहे की बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौक हा पूर्ण रस्ता व्हावा. आणि आजकाल काय व्हायला लागले, ही बाकीची लोक असं उठवा लागलेत की हा रस्ता मी अडवला. मी रस्ता अडवलेला नाही. कुठला बार्शी नाका ते दंडाईक यांच्या घरापर्यंतचा रस्ता होणारा हा रस्ता मी अडवलेला नाही. आणि त्याच्याबरोबर पुढचा बी रस्ता व्हावा याच्यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे. आज 3 दिवस झाले मी उपोषणाला आहे. माझ्याकडे कुठलाही पदाधिकारी किंवा कुठलाही ऑफिशियली कुणी आलेलं नाही. आजच्या दिवस बघणार आहे, उद्यापासून पाणी पण बंद करणार आहे. आजपर्यंत पाणी पितो तर उद्यापासून पाणी बंद करणार आहे. आणि आज जर काय घटना घडली गेली, आज संध्याकाळी मी आज किंवा उद्या रस्ता रोको बी करणार आहे. त्यातून काय घडलं तर ठीक आहे. पोलीस स्टेशनला सगळं निवेदन देऊन आलेलं आहेत. दोन्ही पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला आणि यांना पण दिलेलं आहे. आनंदनगर पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलेलं आहे. पहिल्या दिवशी अधिकारी आले ते तेवढे राहुल काकडे आणि गोरे हे नगरपालिके 2 आलते आणि काय त्यांचे पदाधिकारी आलते भाजपचे. त्यांना पण हीच मागणी सांगितलेली आहे की बाबा तुम्हाला अडचण नाही माझी, तुम्ही ह्या रोडला मी अडविला असं बदनामी करू नका माझी, असं पण त्यांना हात जोडून सांगितलं की हा बार्शी नाका ते दंडाईक प्लॉटिंगचा हा रोड मी अडवलेला नाही. हे जनतेने बी लक्षात घ्यावं. ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करायला. हा आपला पुढचा रोड होण्यासाठी फक्त मला इथं बसायची वेळ आलेली आहे. काय आश्वासन द्यायला तयार आहे ती, पण बाकीचं काय बोलायला तयार नाहीत ना. कुठल्या निधीतून करणार काहीच नाही. आता वाढीव निधीत बी नाही. हा निधी तर 2022ला परत गेलेला आहे. मग आता हा रोड कशात करणार आहे ती, ह्याचं मला ठोस काय तर द्यावं लागेल ना. रोड ही 2-3 वेळेस रोड झाला की मागच्या हो झाला की. मग नेमकं काय कसा रोड काय झालाय रोड? नाही रोड होतो एक लक्षात घ्या. असंच कोणतरी उपोषणा बसलं, कोणतरी काहीतरी केलं की तेवढ्या पुरतं येणे डागडुजी करणे, ह्याच्या पलीकडे काहीच होत नाही. तर प्रॉपर रोड अजूनपर्यंत 35 वर्षात प्रॉपर रोड तयार झालेला नाही. हा त्या रोडच्या काय अडचण आहे तुम्हाला रोडमुळं? रोडमुळं अडचण अशी आहे की आतापर्यंत कमीत कमी 10 लोक जायबंद झालेले आहेत. नावं सांगत नाही, मला नावं सांगायचं नको. आता परवा बार्शी नाका चौकात एक लेडीज पडली, ती आज ॲडमिट आहेत. आजपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी किती लोक मेले, ती किती विद्यार्थी गेले, ते ह्यांनी प्रशासन याचा विचार करतं घ्यायला जिम्मेदार कोण? आता उद्या जर इथून जर पुढं आज उपोषण सुटलं, उद्या जर इथून कोण गेलं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, काय त्याला जिम्मेदार कोण असणार आहे? याचं उत्तर प्रशासनाने द्यावं मला. मी काय कुठला राजकीय पुढारी नाही, कुठल्या पक्षाचा हे नाही किंवा काय, सर्वसाधारण माणूस आहे मी. मला फक्त एकच पाहिजे की हा रस्ता चांगला झाला पाहिजे. जनतेला एक आव्हान आहे की मी निस्वार्थ बसलेला आहे, मला सहकार्य करावं. आणि आपला रोड कुठल्या निधीतून नगरपालिका करते का कशातून करते आपल्याला काही घेणे देणं नाही. आपल्याला फक्त रस्ता होण्याची मतलब आहे. आणि तो रस्ता आपल्याला बोंबले हनुमान चौकापर्यंत व्हावा, याच्यापेक्षा माझी वेगळी काय मागणी नाही. आणि ती नगरपालिकेने कुठल्या निधीतून करायचा, कसा करायचा हे त्यांनी ठरवावं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच आम्ही उपोषण सोडायला, त्यांनी रस्ता करतो म्हणून लिखी दिलं की मी उपोषण सोडायला तयार आहे.